हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांना पहिले गुड मॉर्निंग. मला सर्दी झाली आहे म्हणून बोलता येत नाही आहे. तर आज मी काही कॉलेजला गेले नाही. मम्मी आतमध्ये आहे. आज आम्हाला काहीतरी खास करायचं आहे म्हणून आज मी कॉलेजला सुट्टी घेतली आहे. तर तुम्हाला दाखवते मी आज, म्हणजे नाही का आता काय काय करणार आहे आम्ही, तुम्हाला हे दाखवणारच आहे. व्लॉग न स्किप करता पूर्ण व्लॉग कंटिन्यू बघत राहा, तर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला ह्याच्यावरनं कळलंच असेल आता इथं गूळ, हे सुंठ, इथं मसाल्याची तयारी. तर तुम्हाला कळलं असेल की आज आमच्या घरात काय स्पेशल बनवलं जाणार आहे किंवा काय आहे. तर तिला कुकरमध्ये बघा डाळ पण शिजवली आहे मम्मीनी, म्हणजे मम्मीने मला सांगितलं आहे. मी ठेवली होती डाळ शिजवून मस्त. हरभऱ्याची डाळ ठेवली, हे गूळ वगैरे मला माहितीच असणार. आता कळलं असेल की आज आम्ही काय करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, न स्किप करता. तुम्हाला पुढे पुढे मी दाखवत राहीन. हाय मम्मी. हाय, गुड मॉर्निंग. हे बघ मेथी निवडतीये. हे बघा आता माझी मम्मी मेथी निवडतीये. इथं मस्त चहा केलाय मम्मीनी. आज पोळ्या करायच्यात ना, निवड दाखवायचा देवाला आखाडाचा. त्याच्यासाठी आज लवकर तयारी केली, पटकन उठून मस्त फ्रेशमध्ये. डाळ शिजली, आता डाळ दाखवली वाटायची आपल्याला. पुरण वाटून घ्यायचंय नंतर. सकाळी पूर्ण स्किप न करता बघा, तुम्हाला आज भरपूर काय बघायला मिळणार आहे. अजून परत आपल्या घरात अजून 2 जण कोणतरी येणार आहे. येणार आहे का? हा, येणार आहेत. ते आल्यावर पण ब्लॉग घे ना. हा, त्यांना पण त्याच्यामध्ये ऍड कर. हा, त्याचे तुम्हाला कळलंच कोण नवीन 2 पाहुणे, म्हणजे 2 कोण येणार आहेत, 2 सदस्य. किती वाजता येणार ते? येईल 1:30-2, 1-1:30-2 येते म्हणते ना. मीच म्हणलं तिला 1:30 वाजेपर्यंत ती म्हणजे ठीक आहे, मला फोन कर. म्हणलं हा. हा, ती येणार. ही पण येईल. ही तर इथंच राहते म्हणून हिचं काय नाही. हिचा नंबरच लागत नाही म्हणजे ना फोनचा. काय नाही, तिच्या मम्मीकडे असतो फोन. आता घर पकडलंय. ती काल मला भेटली होती ना, कोण? ईश्वरी. हा, तर ती पण आता येणार आहे. तुम्हाला मी दाखवणार सगळं झाल्यावरती. सगळं ते का आता दाखवता येईल, आहे का नाही मम्मी? किंवा पुरण वाटताना ते सगळं दाखवते मी तुम्हाला, काळजी नसावी. चला मग तुम्ही आकडाचं केलं का नाही ते कमेंट मध्ये सांगा. झालं आता एवढंच हप्ता आहे, परत 12 तारखेपासून श्रावण चालू आहे. मग आम्ही वशात वगैरे काही खात नाही. हा, आणि कालच्या ब्लॉगला किती छान व्ह्यूज पडलेत आहे ना मम्मी? परवाच्या व्ह्यूज असेच परवा का? परवा, काल आपण ब्लॉगच नाही टाकला. सॉरी, परवाच्या. असेच व्ह्यूज, अजून व्ह्यूज मध्ये वाढ करत राहा. ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो, पण ते काही सक्सेसच होत नाही. होईल एक दिवशी सक्सेस. रोज 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 शॉर्टच्या नादीच लागायचं नाही जास्त. फक्त ब्लॉग एक टाकला का टेन्शनच नाही ना. दररोजचा एक ब्लॉग पाहिजेच, काय ना काय काय ना काय. ते पण जे बघणारे असतात ना, ते मग अट्रॅक्ट असतात ना बघायला. आता काल बघ ब्लॉग नाही बघितला त्यांनी, जेवढे होते ते. मग आज एवढे जास्त व्ह्यूज नाही पडणार मग, माहिती का? नाही पण कंटिन्यू टाकलं तरच मग जे बघणारे ते बरोबर त्यांना माहिती पडतंय 2ला आपला ब्लॉग पडणार आहे. मी 2लाच हे केलेला होता. आता एकच टाइम ठेवायचा आपल्याला 2चा. ठीक आहे, चला मग आम्ही दाखवतो पुढं पुढं अजून काय काय करणार आहेत ते, आहे का नाही का? स्किप न करता बघा तुम्ही, कंटिन्यू बघत राहा. तर गाईस तुम्हाला दाखवते आता कुठपर्यंत आमची तयारी आली आहे. दाखवते. तर ह्यात बघा आमटी आहे मस्त, ह्यात भात आहे, ह्यात काय गं, ह्यात पुरण आहे. पुरण वाटून ठेवलं. पोळ्या करायच्या, भजे, कुरड्या, पापडे. आणि इथं भज्याची तयारी बघा. तर मम्मी भजे तळतीये. आज आम्ही पहिल्यांदा असं हे काय करताना, म्हणजे असं नाही का पोळ्याचा स्वयंपाक करताना गॅस खाली घेतला नाही, तर आम्ही गॅस खाली घेत नाही, है ना ग मम्मी? ते उभं राहून कंबर जाते माझी. तर उभं राहून मम्मीला ते जमत नाही. आता पाठ वगैरे सगळं जाते. झाली ना आता मम्मी. नाही मम्मीला आता जमत नाही. अगं मम्मी, मी तुला ह्यात ठेवायला दिलं होतं.
हा का? मग बघा आता मी ह्याच्यामध्ये मम्मीला पेपर वगैरे टाकून दिलं तरी मम्मीने ह्याच्यातच टाकलं. जाऊ दे आता ते असं पण आपल्याला पिशवीतच टाकायचं आहे. टाकता येईल. बरं, होऊ दे आता टाकलं याच्यामध्ये. तरी तेल बघा भजी टाकायचं, मस्त तेल असे लागतं. तेलसाठीच मी ते म्हणलं नाही का तेल वगैरे येते वगैरे खाली. तर बघा असे मस्त भजे. आता शेवटच्या पोळ्या राहिल्या तिथं हे करून ठेवलंय पीठ मळून थांब बाई, ठेवलंय. तोंडच आता दिसत नाही. पीठ चांगलं झालेलं आहे. थांबीत न बोल थांब. हां आता बोल. पोळ्यांसाठी असं पीठ मळून ठेवलं, अर्धा तास झाले. चांगलं मुरून ठेवलं ना, मस्तपैकी अशा पोळ्या तयार होतात. मस्त, एकदम मस्त. त्याच्यामुळं पहिलं आता पहिले हे मम्मी सगळे भजे करून घेतील. आता भजे झाले का झाले, पोळ्याच करायच्यात ना मग. नुसतं मग पोळ्याचं पोळ्या. लय राडा असतो ना म्हणून. हा आणि एक तर राहिलं की दाखवायचं काय मेथीची भाजी. नाही दाखवली का? नाही हो का, मेथीची बघा guys भाजी. कशी आहे. मेथीची भाजी केली मम्मीने. अगं माझ्या लक्षातच नव्हतं मेथीची भाजी दाखवायचं. माझी मम्मी म्हणते बघा काहीच कशी येईल. आता माझ्या लक्षातच नाही आलं, तिथं मी वाटीत ठेवून दिली ती मेथीची भाजी, तर मला कळलंच नाही मी मेथीची भाजी ठेवली. आमची तर आज पाऊस खूप पडलाय. आता जरासं थंड घेतलंय पावसाने. तर बघा एवढा राडा परत झालाय. एवढा राडा आहे भांड्याचा. आता भांडे घासायचे आहेत, कपडे धुवायचे आहेत, अजून लई काही काम आहे ना गं मम्मी. झाडू आहे, फरशी आहे. आता किती वाजल्यात? 11. 11 वाजून गेले बाई आता. चल चला आता तुम्हाला डायरेक्ट सगळ्या पोळ्या झाल्यावरती किंवा पोळ्या करताना भेटू, आहे का नाही मम्मी? हा, आता पोळ्या करताना तुम्हाला दाखवते का, स्किप करू नका व्हिडिओ, कंटिन्यू पाहत राहा. हाय गाईस, तर बघा अशा प्रकारे पोळी मम्मीची पोळ्या चालू केल्या आहेत मम्मीने. आता मस्त टमटम फुगली आहे बघा पोळी. मी तर पोळी बसली कशी मम्मी. झाली आहे बरोबर आहे का? मस्त कमेंट मध्ये सांगा मला, जमते का पोळी करायला. तर कशी वाटते पोळी कमेंट करून नक्की सांगा. अशा पोळ्या केलेल्या आहेत. झालं आता सगळं झालंय, फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. सगळं काम झालं. आता माझं एंड केलं मी. आज स्वयंपाक एंड झालेला आहे अशा प्रकारे माझा. आणि मी आता पोळ्या करते. मस्त मस्त पोळ्या केलेल्या आहेत अशा प्रकारे. आणि लाईट नाहीये ना म्हणून तुम्हाला ते क्लिअर दिसत नसेल. नाही मी फ्लॅश लावलाय तरी. फ्लॅश लावलेला आहे का? हां, मी आहे ना कधी कधीच पोळ्या करत असते आमुषा पौर्णिमेलाच. म्हणजे असं वर्षातनं एकदा दोनदा हौसाने केलं तर केलं, नाहीतर मी जास्त काही पोळ्या बनवत नाही. म्हणून मला काही एवढं जमत नाही, तरी पण करते. आकाड असल्यामुळं करावं लागलं. हे चांगलं असतं आकाडामध्ये केलेलं. निवद वगैरे दाखवायचा. ते दाखवले का ते निवद? हा हे बघा इथं नैवेद्याच्या पोळ्या असं असं केलेलं आहे आम्ही. निवदाच्या काढून ठेवल्या नाही, आता आपल्याला वेगळ्या केल्या. बाकी सगळं तर माझं अशा प्रकारे झालेलं आहे. कशा वाटतंय ते पोळ्या कमेंट करून नक्की मंगळवार सांगा. असल्यामुळं म्हटलं पोरीला सुट्टी घ्यायला लावली शाळेची. तिला म्हटलं बाई आज करूया आपण, परत श्रावण चालू होईल तर जमणार नाही. त्याच्यामुळं घेतलं. लाईटीमुळे एक तर तोंड आमचं काळे दिसायला लागले. म्हणजे नाही का असं उजीड नाही येते ना. हा का? बरं ठीक आहे. हा असा आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला आता बोल, परत बोल. हा असा आमचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.